जिजाऊ महिला संघाकडून जागतिक महिला दिन उत्साहात साजरा। शहरातील आरके कॉलनीत रामा माने यांच्या निवासस्थानी जिजाऊ महिला संघाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम उत्साहात पार पडला। प्रारंभी राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांच्या प्रतिमेची पूजा करून कार्यक्रमाला सुरुवात झाली। यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित एकसंब्याच्या योग प्रशिक्षक सुप्रिया देसाई बोलताना म्हणाल्या, सर्व आयुष्य सुखासाठी घालवायचे असल्यास महिलांनी स्वतःसाठी 1 तास वेळ काढून योगा, व्यायाम, वॉक करावे। तसेच आपल्या मुलांना चांगल्या संस्कारासोबत आरोग्याचे धडे द्यावेत। महिलांना आरोग्याबद्दल जागरूक राहावे असे यावेळी आवाहन केले। यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित ज्येष्ठ महिला वकील वैजुषा अडके बोलताना म्हणाल्या, आज महिला प्रत्येक क्षेत्रात काम करीत असून महिला स्वावलंबी झाल्या आहेत। महिलांनी आपल्या मुलांना संस्कार देऊन संस्कारक्षम समाज निर्मितीचे काम करावे। महिलांसाठी अनेक कायदे असून याचा गैरवापर वाढत आहे, त्यामुळे महिलांसाठी असलेल्या कायद्याचा योग्य तो वापर करावा। मुलांकडून मोबाईलचा गैरवापर होऊन अनेक घटना घडत आहेत, त्यामुळे मुलांना मोबाईल देऊ नये। महिलांसाठी असलेल्या हुंडा पद्धती कायदा, बालविवाह कायदा, वारसा कायदा, कौटुंबिक छळ कायदा यासह इतर कायद्याबद्दल सविस्तर माहिती त्यांनी सांगितली। यावेळी बोलताना सौ रूपा यादव म्हणाल्या, समाजात महिलांना आरक्षण मिळाले असले तरी घरात आजही महिलांचा निर्णय विचारात घेतला जात नाही, त्यामुळे सामाजिक प्रतिष्ठा, आदर मिळाला पाहिजे। महिलांनी घराच्या कल्याणासाठी आपले चांगले विचार मांडावे असे त्यांनी सांगितले। यावेळी महिलांकडून संगीत खुर्चीसह विविध स्पर्धा पार पडल्या। या स्पर्धेत विजेत्या महिलांना बक्षीस वाटप करण्यात आले। प्रारंभी सौ वर्षा सचिन माने, सौ शीतल नलवडे, सौ श्रुती माळी यांनी स्वागत गीत गायले। कुमारी निवेदिता सचिन माने हिने पोवाडा सादर केला। यावेळी प्रास्ताविक सौ नंदा पुजारी यांनी केले। स्वागत सौ वर्षा सचिन माने यांनी केले, तर सौ पल्लवी निकम यांनी सूत्रसंचालन व सौ शीतल नलवडे यांनी आभार मानले। या कार्यक्रमास जिजाऊ महिला संघाच्या अध्यक्षा सौ नंदा विजयकुमार पुजारी, उपाध्यक्षा सौ सुलोचना रामा माने, सचिव अनुराधा नलवडे, उपसचिव वैशाली खामकर, खजिनदार सौ रूपा यादव यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या। आणि सर्व महिलांनी माझ्या मते स्वतःसाठी 1 तास वेळ काढून त्याच्यासाठी आपल्या शरीरासाठी एक तास वेळ द्यावा ही मी सगळ्यांना विनंती करेन। तर मला पहिल्यापासून योगाची आवड होतेच। मी सुरुवातीला जयसिंगपूरमध्ये राहत होते। माझे सासू सासरे जयसिंगपूरमध्ये होते। त्या माझं लग्न ज्यावेळी झालं त्यानंतर एक 4-5 वर्ष मी जयसिंगपूरमध्ये होते। माझी डिलिव्हरी झाल्यानंतर मला एक 3 महिन्यानंतर एक इंजेक्शन देण्यात आलं। त्याची मला जोरात रिॲक्शन आली, अनाफॅक्टिक रिॲक्शन, ज्याच्यामध्ये 99% पेशंट वाचला जात नाही। 1% असतो की पेशंट वाचू शकतो। म्हणजे डॉक्टरनी तर त्यावेळेस मला सांगितलेलं, माझ्या आई वडिलांना सांगितलं की पेशंट वाचण्याची शक्यता खूपच कमी आहे। ती एवढी जोरात मला रिॲक्शन आली होती। इंजेक्शन केल्याबरोबर माझा श्वास बंद झाला, माझा हातपाय पूर्ण काळे पडले आणि बाळ लहान होतं, बाळाला दूध पाजायचं होतं। मी म्हटलं इंजेक्शन घेऊन मग दूध त्याला बाळाला भरवेन, निवांत वेळ होतो, पण तेवढ्यात मला कळायचंच बंद झालं। सगळ्या पूर्ण अंगाची खाज व्हायला लागले। आईला म्हटलं, आई मला कसं तरी व्हायला लागलंय, आणि तिथं बेड होता, बेडवर झोपल्या माझा श्वासच बंद झाला। म्हटलं श्वास पण बंद व्हायला लागलाय। तोंडाने खूप जोरात श्वास घेत होते। त्यानंतरचे 10 ते 12 तास मला काय झालं पुढे ते माहीतच नाही। डॉक्टर आले, डॉक्टरनी ऑक्सिजन लावलं, मला ॲम्ब्युलन्स मध्ये घालून कराडला मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले। त्यावेळेस तिथं एक 5-6 डॉक्टरांची टीम आली होती। त्यानंतर त्यांनी प्रयत्न करून मला वाचवण्यात त्यांचं यश झालं, पण त्यावेळेस डॉक्टरनी सांगितलं की तुम्ही इथून पुढं औषधं गोळ्या जास्त घ्यायच्या नाहीत, कारण एनी टाइम तुम्हाला परत सुद्धा रिॲक्शन येण्याची शक्यता आहे। त्यामुळं मग मी गोळ्या अवॉइडच करत होते। मग त्यापासून मी शेजारीच आमच्या योगाचे क्लासेस घेणाऱ्या एक मॅडम होत्या, मी तिथं त्यांच्या बरोबर योगा जॉईन केले। मला हळूहळू त्याची आवड निर्माण झाली। मी स्वतःसाठी एक थोडा वेळ द्यायचेच, आणि माझ्या सासूबाई पण सुशिक्षित होत्या। त्या मला स्वतः म्हणायच्या, बाळा जरी लहान होतं तरी तुम्ही त्याला ठेवा आणि जावा, तुम्ही योगा करा। तेव्हापासून मला थोडी योगाची सवय लागली। आणि त्यानंतर म्हणजे असं माझं सारखं असं मन होत होतं की मला योगामध्येच मला करिअर करायचंय। योगा मी जसं करते तसं मला दुसऱ्यांना पण शिकवायचंय, पण ते इथं आसपास कुठे शक्य नव्हतं, कारण त्याच्यासाठी एक 3 ते 6 महिने तर मला बाहेर जाऊन राहावं लागणार होतं, आणि ते एवढं शक्य नव्हतं।
तरी पण मी माझा योगा चालूच ठेवत होते, करत होते. त्यानंतर मी एक्झामला आले. एक्झामला माझ्या असं तुमच्यासारखाच महिलांचा ग्रुप आहे, त्यांना पण मी ऑफलाईन योगा क्लासेस घेत होते, त्यांना मी शिकवत होते. लॉकडाऊन मध्ये ते परत माझं बंद झालं. एक आवड म्हणून मी केक करत होते आणि केक लॉकडाऊन मध्ये माझे ते केक फेमस झाले. बऱ्याच गावात सगळ्यांना समजलं, आजूबाजूच्या भागात सुद्धा समजलं की केक करते. त्यावेळेस बेकरी सगळ्या बंद होत्या आणि मी केक करायला सुरुवात केली होती आणि केकच्या ऑर्डर घेत होते. आणि त्याच वेळेस माझे एकत्र येणं थांबलं होतं, त्यामुळे माझे योगा क्लास बंद झाले. मी मराठा भवन मध्ये योगा क्लास घेत होते, मग ते बंद झाले आणि मी इकडे वळले आणि क्लासेस माझे केकचे म्हणजे केक सुरू केले. मी क्लासेस पण नंतर केकचे घेतले, पण त्यामुळं मी माझ्या योगाकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. मला वेळच मिळत नव्हता की दिवसाला 15-20 केकचे ऑर्डर घ्यायचे आणि ते मी करत मी स्वतःकडे लक्ष दिलं नाही, स्वतःच्या आहाराकडे लक्ष दिलं नाही किंवा योगा सुद्धा माझ्या डोक्यातूनच गेला. कारण मी दिवसाला कमीत कमी 10,000 मिळवत होते त्यावेळेस, कमीत कमी 10,000. आणि महिलेला स्वतःला पैसे मिळवायला लागल्यावर त्याच्यात एक आवडच निर्माण होते. तसंच माझं पण झालं आणि त्याची एक आर्थिक फायदा झाला, पण माझी शारीरिक हानी खूप झाली. त्यावेळेस शारीरिक हानी एवढी झाली की मला नंतर ज्यावेळेस मला लॉकडाऊन ओपन झालं त्याच वेळेस माझी आई आणि माझे पप्पा एक्सपायर झाले. त्यावेळेस थोडी मी स्ट्रेस मध्येच होते, मला मानसिक त्रास खूप झाला त्यावेळेस. आणि त्यावेळेस माझ्या शरीरानं दुखणं बाहेर काढलं. माझा हातच खूप राईट हँड माझा खूप दुखायला लागला. त्यावेळेस मी डॉक्टरला दाखवल्यानंतर समजलं की मी एक सारखं जे काम केलं केकचं खाली वाकून आणि जे केलं त्याच्यामुळे माझा हात दुखावला. मला सर्वायकलचा त्रास चालू झाला. त्यानंतर मी ठरवलं की आता मला हे दुसरं बंद करून मला योगामध्येच लक्ष द्यायचं आहे. आणि त्यावेळेस मला ऑनलाईन योगा क्लासेस बुकमाय योगाचा मला ऑनलाईन क्लास मी जॉईन केला आणि त्याच्यामध्ये मी टीचर ट्रेनिंग कोर्स केला. तो माझा कम्प्लीट झाल्यानंतर कसं असतं, मी शिकवते म्हटल्यानंतर तेवढं कोण येणार नाही, पण एक सर्टिफिकेट आहे माझ्याकडं, योगाचं सर्टिफिकेट आहे. शुगर असेल, कोणाला कोणते प्रकार करायचे, कोणते व्यायाम करायचे ते मी आता तुम्हाला सांगू शकते. म्हणजे हे करा, हे करू नका, याचा मला फायदा जास्त झाला. आता माझे ऑनलाईन योगा क्लासेस चालू आहेत आणि मला त्याचा अभिमान वाटतो. कारण महिलांनी आपल्या स्वतःच्या शरीराकडे लक्ष देणं खूप महत्वाचं आहे. पैसा कमवणं खूप महत्वाचं नाही, पण जर तुम्हाला एकदा हॉस्पिटल मागे लागलं तर तो पैसा किती जातो हे तुम्हाला माहितच आहे. कारण मी स्वतः अनुभवलेलं आहे. माझ्या आईला कॅन्सर झाला, अगदी छोटीशी गाठ होती ब्रेस्टला, तिला समजलं नाही आणि त्यावेळेस मला त्याच्यातलं नॉलेज नव्हतं. पण आज मी म्हणजे मला त्याच्यातलं एवढं नॉलेज आलं की मी आज कुणालाही सांगू शकते की जर तुम्हाला कुठं गाठ असेल तर तुम्ही लगेच डॉक्टरांशी कन्सल्ट करा. किंवा ब्रेस्टला जरी असेल तर त्याची लक्षणं काय असतात कॅन्सरची, ह्याची जवळजवळ मी आणि माझ्या भावानं PhD केली. कारण 6 वर्ष माझी आई त्याच्यामध्ये होती. एक सांगते, लास्टच्या 1 वर्ष तिला केमो जेव्हा बंद झाले त्यावेळेस एक लास्टची गोळी चालू होती. तिला रोज एक गोळी होती. त्या गोळीची किंमत किती असेल तुम्ही कल्पना करा. एक रोजची गोळी होती तिची, कल्पना करा कमीत कमी किती रुपयाची असेल ती गोळी, किंवा जास्तीत जास्त किती रुपयाची असेल ती गोळी सांगा ना ती. रोजची गोळी तिची 4,000 रुपयाची चालू होती. रोज एक गोळी 4,000 रुपयाची ती घेत होती. तिनं भरपूर काटकसर करून संसार केला होता. ज्यावेळेस तिला रोज एक 4,000ची गोळी घ्यावी लागत असेल त्यावेळेस तिच्या मनाला किती वेदना झाल्या असतील. कारण आम्ही ज्यावेळेस लहान होतो, माझे वडील शिक्षण अधिकारी होते, पण त्यावेळेस शिक्षकांना तेवढा पगार नव्हता. जे काही शेतातील उत्पन्न येत होते त्याच्यातून थोडं काही विकून करून ती आम्हाला कपडे काय आमची हौस असेल ती भागवत होती. आम्ही आमच्या डोळ्यानं पाहिलं होतं. आणि ज्यावेळेस तिला रोजची 4,000ची गोळी घ्यावी लागत असेल तेव्हा तिच्या मनाला किती यातना होत असतील. मी तिला फोन करून सांगायचे, गोळी घे बर का, गोळी ठेवू नको, गोळी घ्यायची तुला वाटेल की 4,000 रुपयाची गोळी आहे, मी कसं घेऊ. त्याच्या अगोदर 5 वर्ष तिला केमोथेरपीला एका केमोला 35,000 खर्च होता. असा तिचा
5 वर्षाचा सातत्य कायम चालू होतं. 5 वर्ष माझ्या वडिलांनी तिला खूप खर्च केला आणि वडील माझे कोरोनामध्ये तिच्या अगोदर गेले. त्याचं तिला खूप वाईट वाटलं. ती सगळ्यांना मला सांगायची दागिने ठेवल्यात, मला काय झालं तर सगळे दागिने घालून माझी मोठी मिरवणूक काढ, सौभाग्यवतीवरून मला मरण येणार आहे. पण झालं उलट. वडील गेले कोरोनानं, सगळ्यांना कोरोना घरातल्यांना झाला आणि त्यानंतर 6च महिन्यात जरी एवढी महागाची ट्रीटमेंट होती तरी तिने साथ दिली होती. पण वडिलांच्या माघारी ती जास्त दिवस जगली नाही. 4 महिन्यात ती पण गेली. तेव्हापासून मला एवढं समजलं की शरीर आणि आरोग्य खूप महत्वाचं आहे. तुमचा खरा साथीदार कोण असेल तर तुमचं शरीर आहे, बाकी कोणी तुमचा साथीदार नाही. जर तुमच्या शरीरानं जर तुमची साथ सोडली तर इतर कोणीही तुमच्या मदतीला किंवा कशालाच येणार नाही. तुम्ही कितीही प्रयत्न केला, आज तुम्हाला तुमचा मुलगा पाणी देईल, तुमची सून सेवा करेल, 1-2 महिने करेल, 3 महिने करेल, 6 महिने करेल, वर्ष करेल, त्यानंतर त्यांनी सुद्धा रोजचं किती करणार, दुर्लक्षच करणार तुमच्याकडे आणि तुम्हाला सुद्धा त्याचा त्रास होणार की आपण किती करून घ्यायचं कोणाकडून. त्याच्यासाठी जर तुमचं हे उर्वरित जर आयुष्य तुम्हाला सुखाचं घालवायचं असेल तर स्वतःसाठी कमीत कमी 1 तास वेळ द्यावाच लागेल आणि द्यावा अशी माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे. भले तुम्ही चाला, योगा करा, कोणताही प्रकार करा, बसू नका, प्राणायाम करा. प्राणायामनं एवढं सिद्ध झालं आहे की आपल्या शरीरातील पूर्ण व्याधी कमी होतात. जेव्हा ऑक्सिजन, अगदी कॅन्सर सुद्धा बरा होतो. जिथं गाठ आहे तिथं तुम्ही प्राणायाम केला, कपालभाती केलं तर तिथली गाठ सुद्धा विरघळायला मदत होते. त्याच्यासाठी तुम्ही हे करणं महत्वाचं आहे आणि आपल्या मुलांना सुद्धा सांगणं महत्वाचं आहे. मुलांच्यावर हे संस्कार करा की तुम्ही 1 तास. आज आई मुलांना काय संस्कार देते, तुला एवढे मार्क्स पडलेच पाहिजे, तुला एवढा नंबर काढलाच पाहिजे, हेच प्रत्येक कॉम्पिटिशन मध्ये तू आला पाहिजेस, फर्स्ट आला पाहिजेस. पण मी माझा मुलगा हॉस्टेलला, मी त्याला सांगत असते तू स्वतःसाठी 1 तास वेळ दे. जर तुझं शरीर चांगलं नसेल तर पुढे तू काय करणार आहेस. जर तू कोणता अधिकार झालास आणि तुला काहीतरी व्याधी झाली तर तुझा काय उपयोग आहे. त्याच्यासाठी तू शरीर चांगलं ठेव आणि त्याच्यासाठी तू सकाळी लवकर उठून 1 तास तुझा स्वतःसाठी घालव. मी मुलाला सुद्धा सांगते, तसंच तुम्हाला सुद्धा सांगू इच्छिते की सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही न थांबता काम करता, पण स्वतःसाठी 1 तास वेळ द्या. कारण शरीर एकदा गेल्यानंतर परत हाताला येत नाही. दवाखान्याच्या फेऱ्या तुम्हाला माहित आहे, एकदा सकाळी गेलं की संध्याकाळी तुम्ही घरी परत येणार. दिवसभर थांबावं लागतं. डॉक्टर ज्या सांगतील त्या टेस्ट तुम्हाला कराव्याच लागतात, कारण त्याच्याशिवाय पर्याय नसतो. आणि महिन्याच्या महिन्याला परत गोळ्या चालू. 1 गोळी चुकवायची नाही, ह्या रोज गोळ्या घ्यायच्या. त्याच्यासाठी जर तुम्ही योगा केला तर त्याच्यापासून तुम्ही वाचाल. आणि पहिले आज तुम्हाला जरी गोळी चालू असेल, आता गोळी चालू आहे मला काही योगाचा उपयोग नाही असं नाही. योगा जर तुम्ही केला तर त्याच्यावर तुम्ही कंट्रोल करू शकता. तुमची जी गोळी एमजी किती कमी होत जाईल, याचा नक्कीच उपयोग होणार आहे. आपले हे योगा हे शास्त्र प्राचीन भारतातील पहिले शास्त्र आहे. महर्षी पतंजलीने सांगितले योग म्हणजे काय, फक्त आसन करणं म्हणजे योग नव्हे. योगाची 8 अंग आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, ध्यान, प्रत्याहार, धारणा आणि लास्टला समाधी, अशी 8 अंग योगाचे आहेत. योग म्हणजे काय आहे, आत्मा से परमात्मा का मिलन म्हणजे योग. आत्मा से परमात्मा का, जेव्हा शेवटी तुम्ही परमात्म्याला जाऊन पोचता योगामध्ये, जे देव आहे, ईश्वर आहे, ती एक अद्भुत शक्ती आहे. ही आपल्याला महर्षींनी, आपल्या योगाच्या गुरूंनी सांगितलेलं आहे. आणि लास्ट आपण त्याच्याशी समरूप होतो. आज तर ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली. जे ऋषी होऊन गेले त्यांच्यामध्ये एवढी ताकद होती की त्यांनी स्वतः लास्टला समाधी घेतल्यानंतर आपला आत्मा, आपला जीव केव्हा जाईल हे त्यांच्या हातात होतं. त्यांनी तशी प्रार्थना केली की त्यांचा आत्मा विलीन होत होता देवापाशी. योगामुळे मोक्ष प्राप्त होतं आपल्याला, ज्याच्यामुळे आपला जीवनाचा उद्धार होतो. म्हणून प्रत्येक महिलेने मला तर वाटतं योग करावा. आपल्या स्त्री जीवनातील 3 टप्पे असतात. 3 टप्पे. जेव्हा मुलगी वयात येते हा पहिला टप्पा,
दुसरा टप्पा म्हणजे ज्यावेळेस महिला आपली गरोदर राहते, म्हणजे तो दुसरा टप्पा. आणि तिसरा टप्पा म्हणजे रजो निवृत्ती, मेनोपॉज, हा लास्टचा टप्पा. या 3 टप्प्यामधून जाताना महिलेला भयानक वेदनांना सामोरं जावं लागतं. पण ज्यावेळेस तुम्ही योगा कराल त्यावेळेस तुमचे हे जे प्रॉब्लेम आहे ते भरपूर 90-95% तुमचे हे प्रॉब्लेम कमी होतील. त्यामुळे लहान मुलींना सुद्धा तुम्ही योगाचं महत्व पटवून द्या. तुम्ही स्वतः करा. मला वेळ नाही, मला कामं खूप असतात, मी कामच करते. काम करणं म्हणजे योगा करणं नव्हे. योगा वेगळा आहे, काम वेगळं आहे. सकाळी लवकर उठून बायका कामाला लागतात. जेव्हा मैत्रिणी एखादी बोलवते सकाळी, मला काम नाही, 9-9:30 माझ्या मुलाचा डबा करायचा आहे, मला भरपूर कामं आहेत, जाता जाता ती तेवढ्या वेळात 15 ते 20 मिनिटं त्या मैत्रिणीबरोबर बोलते. 5 मिनिटं मला वेळ नाही म्हणणारी मैत्रीण अर्धा तास तुमच्याशी बोलून जाते पुढं. कारण बोलणं हा तिचा गुणधर्मच आहे. एक विषय मिळाला की सुरुवात जी केली तर शेवट होत नाही. जाते जाते म्हणतच 20 मिनिटं जातात. मग तुम्हाला वेळ नाही कसं म्हणायचं? वेळ का नाही? स्वतःसाठी वेळ काढा. नाही इतरांसाठी, सगळ्यांसाठी, पतीसाठी, मुलांसाठी, घरातल्या इतर सगळ्यांसाठी तुम्ही वेळ काढता, मग स्वतःसाठी का वेळ काढणार नाही? परत तुम्हाला जर आजारपण झालं तर तुमच्यासाठी कोण वेळ काढणार नाहीये, हे लक्षात ठेवा. त्याच्यासाठी तुम्ही स्वतः जागरूक राहून, अजूनही वेळ गेलेला नाही, आता सुद्धा तुम्ही याची सुरुवात करू शकता. आता भरपूर युट्यूबवर आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहेत. रामदेव बाबांचे योगा सुरूच असतात सकाळपासून. कुठलाही व्हिडिओ बघा. योगा करताना फक्त एक लक्षात ठेवा की श्वास घेणे आणि सोडणे याच्यावर खूप महत्वाचं असतं. जेव्हा तुम्ही वाकत असता तेव्हा श्वास सोडत वाकायचं असतं. जेव्हा वरती येतात तेव्हा श्वास घेत वरती यायचं असतं. ज्याच्यामुळे तुम्हाला कुठलाही शिर अडकणार नाही, कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही. हे फक्त लक्षात ठेवा आणि सुरुवात करा तुम्ही, अशी माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे. ಧನ್ಯವಾದ. ನಮ್ದು ಆಗಿದ್ದೈತಿ, ಸಾಕಾಗಿದ್ದೈತಿ, ನಾವು ಮಕ್ಕಳದು ಮದ್ವೆ ಮಾಡಂಗಿಲ್ಲ. ಇತ್ತಿತ್ಲಾಗಿ ಎಲ್ಲರೂ ಸ್ವಲ್ಪ ಕಡಿಮೆ ಆಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದೀವಿ. ಆದ್ರೆ ಒಂದ್ ಸರ್ವೆ ಏನ್ ಹೇಳ್ತದೆ, ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ್ದು, ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಬೆಳಗಾವಿ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಈಸ್ ದಿ ಫಸ್ಟ್ ಚೈಲ್ಡ್ ಮ್ಯಾರೇಜ್ ಮಾಡೋದ್ರಲ್ಲಿ ಇದೆ ಅಂತ. ಅದರಲ್ಲಿ ಯಾವ ಏರಿಯಾದಲ್ಲಿ ಯಾವ ತಾಲೂಕಾ ಬರ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಮೊದಲಿದಾಗಿ ಬೈಲಹೊಂಗಲ, ಕಿತ್ತೂರು, ಸವದತ್ತಿ, ಆಮೇಲೆ ನಂತರ ಈ ಕಡೆ ಬರೋದು ನಮ್ದು ಚಿಕ್ಕೋಡಿ, ರಾಯಗಢ, ಅಥಣಿ. ಈ ಒಂದು ಏರಿಯಾನಲ್ಲಿ ಚೈಲ್ಡ್ ಮ್ಯಾರೇಜ್ ಜಾಸ್ತಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಂಡು ಸರ್ವೆ ಬರ್ತಾ ಇರೋದು. ಸೊ ಹಾಗಾಗಿ ಬೇರೆ ಬೇರೆ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಅವರು ಅದರ ಬಗ್ಗೆ ಅವೇರ್ನೆಸ್ ಕೂಡ ಎಲ್ಲಾ ಕಡೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅಷ್ಟೇ ಅವೇರ್ನೆಸ್ ಆದ್ರೂ ಕೂಡ ಕೆಲವೊಂದು ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಮುಚ್ಚುಮರಿ ಮದ್ವೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಯಾವಾಗ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಹಂಗಂದ್ರೆ, ಮೊದಲಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಯಾವಾಗ ಮಾಡ್ತಿದ್ರು, ತೊಟ್ಲಿ ಭಾಷೆ ಕಟ್ತಿದ್ರು. ಸ್ವಲ್ಪ ದಿವಸ ಹೋದ ನಂತರ, ಸ್ವಲ್ಪ ವರ್ಷ ಹೋದ ನಂತರ 8-10 ವರ್ಷಕ್ಕೆ ಮದ್ವೆ ಆಗ್ಲಿಕ್ಕೆ ಶುರು ಆಯ್ತು. ಇದ್ದಿದ್ಲಾಗ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಹುಡುಗಿ 10th ಆದ ತಕ್ಷಣ ಹೋಗಿತ್ತು, ಮನೆ ಶಾಲೆ ಬಿಡಿಸೋದು, ಮದ್ವೆ ಮಾಡೋದು, ವಿಚಾರ ಮಾಡೋದು. ಅಂದ್ರೆ 17-18 ವರ್ಷ ಪೂರ್ತಿ ಆಗೋಕ್ಕಿಂತ ಮುಂಚಿತವಾಗಿನೇ ಮದ್ವೆ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. 18 ವರ್ಷ ಆದ ನಂತರ, ಅಂದ್ರೆ ಇದು ಯಾಕೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಏನ್ ಹೇಳ್ತಾರ, ಇತ್ತಿತ್ಲಾಗಿ ಇನ್ನೊಂದು ಹೊಸ ಹವಳಿ ಬರ್ತಾ ಇದೆ ಅಥವಾ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಏನು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಮೊಬೈಲ್ದಿಂದ ಯಾಕೆ ಜಾಸ್ತಿ ಮಿಸ್ಯೂಸ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಅವಳಿಗೆ ಕೊರೋನಾ ಬಂದಿತ್ತು, ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಆನ್ಲೈನ್ ಕ್ಲಾಸಸ್ ಮಾಡ್ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಂಡು ತಾಯಿ ತಂದೆಯರು ಅವ್ರಿಗೆ ಮೊಬೈಲ್ ಅನ್ನು ಕೊಟ್ಟಿರೋದು. ಈ ಮಕ್ಕಳು ಏನ್ ಮಾಡ್ತಾರ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಯಾವ ಪಾಸ್ವರ್ಡ್ ಎದಕ್ ಹಾಕಿರ್ತಾರ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಪಾಸ್ವರ್ಡ್ ಹೇಳ್ರು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಹೇಳಂಗಿಲ್ಲ. ನಮಗಂತೂ ಅದ್ರೊಳಗಿಂದ ಏನ್ ಗೊತ್ತಾಗಂಗಿಲ್ಲ. ಏನ್ ಕೇಳೋದವ್ರಿಗೆ ಏನ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕಂತ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕಂತೀವಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ರು. ಬಟ್ ಅಲ್ಲಿ ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡೋದು ಬೇರೆನೇ ಆಗ್ತಾ ಇತ್ತು. ಹಾಗಾಗಿ ಇತ್ತಿತ್ಲಾಗ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆ, ಹುಡುಗಿಯರನ್ನು ಓಡಿ ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೆ ಜಾಸ್ತಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ.
ಎಷ್ಟು ವರ್ಷದ ಹುಡುಗಿಯರು ಇರ್ತಾರೆ? 17-18 ವರ್ಷಕ್ಕೆ ಮಾತ್ರ. ಅದಕ್ಕಿಂತ ಜಾಸ್ತಿ ಇದ್ದ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಒಬ್ಬರು ಹೋಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಅವ್ರು ನೇರವಾಗಿ ಸ್ಕೂಲ್ಗೆ ಕಾಲೇಜ್ಗೆ ಹೋಗ್ತಾರೆ, ಮನೆಗೆ ಬರ್ತಾರೆ, ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡ್ತಾರೆ, ತನ್ನ ಅಭ್ಯಾಸ ಅಂದ್ರೆ ತನ್ನ ಸ್ಟಡಿ ಏನಿತ್ತಲ್ಲ ಕಂಟಿನ್ಯೂಷನ್ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. ಇದು ಪರ್ಸೆಂಟೇಜ್ ನೋಡ್ಬೇಕು. ನಮ್ಮೆಲ್ಲ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಆತರ ಮಾಡಂಗಿಲ್ಲ. ಎಷ್ಟು ಮಕ್ಕಳು ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಮಾಡ್ಬೋದು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಒಂದು 15-20% ಮಾತ್ರ. ಅದು ಯಾಕೆ 15-20% ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ಕಾರಣಗಳು. ಆಕೆ ಫ್ರೆಂಡ್ಶಿಪ್ ಇರ್ಬೋದು, ಆಕೆ ಸರೌಂಡಿಂಗ್ ಏರಿಯಾ ಇರ್ಬೋದು, ಅಥವಾ ಅವ್ರ ಮನೆತನದಲ್ಲಿ ಆತರ ಪ್ರೋಸೆಸ್ ನಡೀತಾ ಇರ್ಬೋದು, ಅಥವಾ ಅಕ್ಕಪಕ್ಕದವರು ಆತರ ಇದ್ರೆ ಮಾತ್ರ ಆ ಹೆಣ್ಣುಗಳು ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಇದ್ದಂತ ಹೆಣ್ಣುಗಳು ಆ ಒಂದು ಬೇರೆ ಹಾದಿಗೆ ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಬೇರೆ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಯಾರನ್ನು ಆತರ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಎಲ್ಲ ಕಾಲೇಜ್ ಬಂದ್ಬಿಡ್ತಿದ್ದು. ಈಗ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಕಾಲೇಜಸ್ ನಡೀತಾ ಇದಾವೆ. ಇಲ್ಲ ಹೇಗೆ ನಡೀತಾ ಇದಾವೆ? ಯಾವ್ದು ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಆತರ ಮಾಡಂಗಿಲ್ಲ. ಜಸ್ಟ್ ಅದೇ ನಾವು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇವೆ, ಪರ್ಸೆಂಟೇಜ್ ನೋಡ್ಬೇಕು. ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲಾ ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ ನಮ್ಮೆಲ್ಲಾ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಒಳ್ಳೆಯವ್ರನ್ನೇ, ನಾವು ಯಾರಿಗೇನು ಕೆಟ್ಟ ಅಂತ ಹೇಳೋದಿಲ್ಲ. ಆತರ ಏನಾದ್ರೂ ಓಡಿ ಹೋಗಿ ಮದುವೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಏನಾದ್ರೂ ಗೊತ್ತಾಯ್ತು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅಲ್ಲಿಗೆ ಆ ಹುಡುಗಿ ಏನಾದ್ರೂ 18 ವರ್ಷ ಒಳಗಡೆ ಇದ್ಲಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಚೈಲ್ಡ್ ಮ್ಯಾರೇಜ್ ಕೇಸ್ ಬುಕ್ ಆಗ್ತದೆ. ಫಸ್ಟ್ ಆಗೋದು ಮಿಸ್ಸಿಂಗ್ ಕೇಸ್ 363. ನಂತರ ಏನಾಗ್ತದೆ? ಕಿಡ್ನಾಪಿಂಗ್. ಅಂದ್ರೆ ನನ್ಗೆ ಗೊತ್ತಾಗ್ತದ ಅವ್ವ ಅಪ್ಪಗೆ ಇವನೇ ಹುಡುಗ ಈ ಹುಡುಗಿಗೆ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗಿದ್ದಾನೆ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾವು ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ ಅಲ್ಲಿ ಹೇಳ್ಬಿಡ್ತೀವಿ. ಏನಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಇಲ್ಲಪ್ಪ ನಾವು ನನ್ನ ಈ ಹುಡುಗರ ಜೊತೆನೆ ನನ್ನ ಮಗಳು ಓಡಿ ಹೋಗಿದ್ದಾಳೆ ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಂಡು ಸೊ ಪೊಲೀಸ್ ಅವರು ಪುನಃ 366 ಅಂದ್ರೆ ಕಿಡ್ನಾಪಿಂಗ್ ಕೇಸ್ ಆಡ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಸಣ್ಣ ವಯಸ್ಸಿನಾಗ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ ನಾವು ಮದ್ವೆ ಮಾಡ್ಕೊಂಡಿವ್ರಿ ಸರ್. ಅವಾಗ ಪೊಲೀಸರಿಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ. ಪೊಲೀಸರು ಏನ್ ಹೇಳ್ತಾರೆ? ಚೈಲ್ಡ್ ಮ್ಯಾರೇಜ್ ಪ್ರೊಹಿಬಿಷನ್ ಆಕ್ಟ್ ಅದ ಆಡ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಸೆಕ್ಷನ್. ಹುಡುಗಿ ಸಣ್ಣಾಗಿ ಇದ್ದಾಳೆ, 18 ವರ್ಷ ಒಳಗಡೆ ಇದ್ದಾಳೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಹುಡುಗ 21 ವರ್ಷ ಮೇಲ್ಪಟ್ಟ ಇದ್ದಾನೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಇನ್ನೊಂದು ಕಾನೂನು ಬಂದಿದೆ ಹೊಸದಾಗಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ 2012 ನಲ್ಲಿ ಯಾವ್ದಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಪೋಕ್ಸೋ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ ನಾವು. ಅಂದ್ರೆ ಮಕ್ಕಳ ಮೇಲಿನ ಲೈಂಗಿಕ ದೌರ್ಜನ್ಯನ ತಡೆಯುವ ಕಾನೂನು ಅಂತ ನಾವು ಹೇಳ್ತೀವಿ. ಆದ್ರೆ ಏನಾಗ್ತದೆ? ಈ ಪೋಕ್ಸೋ ಕಾನೂನು ಕೂಡ ಆ ಒಂದು ಸೆಕ್ಷನ್ ಅನ್ನು ಆ ಒಂದು FIR ನಲ್ಲಿ ಆಡ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅಂದ್ರೆ ಇವತ್ತು ನಾವು ತಿಳುವಳಿಕೆ ಯಾರಿಗೆ ಹೇಳಬೇಕಾಗಿದೆ? ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ ಹೇಳುವಂತಹ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ. ಇಲ್ಲಿ ನಾವು ನಮ್ಮ ಗಂಡ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಹೇಳಬೇಕಾಗಿದೆ ಇವತ್ತು ತಿಳುವಳಿಕೆ. ಯಾವ ಒಂದು ಹುಡುಗಿ ಹೇಳ್ತಾಳ ಬಾಯಪ್ಪ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನಾವು ಹೋಗಂಗಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ಬೇಕು. ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಹುಡುಗರು ಏನೋ ಹುಡುಗಿ ಕರೆದಾದ್ಮೇಲೆ ಜಿಂಜಾಡ್ ಹೋಗ್ತಾರೆ. ಬರ್ರಿ ಬಾಯ ಹಾಕಿ ನನ್ ಕರೆದು ನಾವು ಹೋಗೋ ಅಂತ ಹೇಳಿ. ಬಟ್ ತೊಂದರೆಗೆ ಸಿಕ್ಕಾಕೊಳ್ಳೋರು ಯಾರು? ಗಂಡು ಮಕ್ಕಳು. ಹಾಗಾಗಿ ನಾವು ಇವತ್ತು ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳಿಗಿಂತ ಗಂಡು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಜಾಸ್ತಿ ಹೇಳ್ಬೇಕಾಗಿದೆ. ಇವಾಗ ರೀತಿಯಿಂದ ಕಾನೂನುಗಳನ್ನ ಅದಾವ, ನಿಮ್ಗ ಬೇರೆ ಇದ ಕೇಸ್ಗಳನ್ನು ಅದಾವ. ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಏನೋ ಕಾರಣ ಇಲ್ಲದೆ ಗಂಡು ಮಕ್ಕಳ ಮೇಲೆ ಕೇಸ್ಗಳನ್ನು ಹಾಕ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಏನೂ ಜಗಳ ಏನಂಗಿಲ್ಲ, ಏನಿಲ್ಲ, ನನ್ ಗಂಡು ಬೇಡ ಅಂತೇಳಿ ಕೇಸ್ ಹಾಕ್ತಾರೆ. ಅವನ ಕಡೆ ಕೋರ್ಟ್ಗೆ ನಾವು ಹೇಳಕ್ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಆದ್ರೂ ಕೂಡ ನಿಮ್ಮ ಕೇಸನ್ನು ನಡೆಸಿಕೊಳ್ಳಲಿಕ್ಕೆ ಅಲ್ಲಿ वकीलर ನೇಮಿಸಿ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ. आजच्या या कार्यक्रमात छान राखण्यासाठी मी काही विचार मांडण्याचा प्रयत्न करते. आपण टीव्ही मोबाईलच्या माध्यमातून महिलांना आरक्षण मिळाल्याबद्दल ऐकतो. सदर आरक्षणाच्या माध्यमातून स्त्रियांना ग्रामपंचायतीमध्ये म्युनिसिपालिटीमध्ये निवडून गेल्याचे आम्ही पाहतो. पण ज्या महिला ग्रामपंचायतीमध्ये अध्यक्ष किंवा इतर कोणत्याही पदावर काम करतेवेळी खरोखरच महिलांचे विचार ऐकले जातात का? किंवा महिलांना त्यांच्या पद्धतीने काम करण्याची मोकळीक आहे का? हे आम्ही महिलांनी चौकशी अंती पाहिल्यास आम्हाला वेगळेच चित्र बघायला मिळते. तर या बाबतीत विचार मंथन होऊन महिलांनी खंबीरपणे आपल्या पदाचा गैरफायदा पुरुष प्रधान समाजाने घेता कामा नये याकडे कटाक्ष असावा. आम्ही महिला आपापल्या घरच्या वास्तविकता विसरून चालणार नाही. किती घरामध्ये घरच्या महिलांचा विचार अथवा निर्णय मानला जातो याचे आत्मपरीक्षण केल्यास ठराविक कुटुंब वगळता जास्तीत जास्त कुटुंबामध्ये स्त्री कोणत्याही संदर्भात सहसा विचारात घेतले जात नाही.
व आम्ही महिला सुद्धा पुरुषांच्या समोर कसे बोलायचे असा विचार करून होणारे निर्णय चुकीचे होतात हे समजून सुद्धा निगूढपणे सांभाळून घेऊन जातो। हे चित्र पाहिल्यास अजून महिलांना सामाजिक प्रतिष्ठा, स्थानमान व महिलांचा आदर व त्यांच्या विचाराचे चीज झाले पाहिजे असे मला वाटते। आम्ही महिलांनी जर आपल्या घरातील कर्त्या पुरुषाशी संवाद साधत आपली व त्यांच्या स्वभावाचा गांभीर्याने अभ्यास करून आपले विचार आपल्या कुटुंब हिताच्या दृष्टीने त्यांच्या मनात रुजविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्यास कोणत्याही कर्ते पुरुष स्त्रीचे विचार नाकारणार नाही अशी मी ग्वाही देते। बोलके करण्यास हवे असते संभाषण, आधारासाठी हवे असते आश्वासन। बोलके करण्यास हवे असते संभाषण, आधारासाठी हवे असते आश्वासन आणि जीवनाला योग्य दिशा मिळण्यासाठी आवश्यक आहे आपल्या प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन। आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सुप्रियाताई आणि ॲडव्होकेट वैजुषा आडके मॅडम यांनी आपला अमूल्य वेळ देऊन आम्हाला चांगले मार्गदर्शन केल्याबद्दल आमचे जिजाऊ मंडळ सदैव ऋणी असेल। शेवटी आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवण्यास मला संधी दिल्याबद्दल मी आमच्या मंडळाच्या सदस्य भगिनींचे विशेष आभार मानते। एवढे बोलून मी आपली रजा घेते। जय जिजाऊ, जय श्री। काय आहे ती कार्यक्षमता काय आहे त्याचा तुम्ही विचार करा आणि कायद्याचा प्रचंड आधार आहे, तुम्हाला खरोखर प्रचंड आधार आहे, त्याचा फायदा घ्या, गैरफायदा नको। आयकेबीने खूप सुंदर समजावले, अगदी शॉर्ट मध्ये सांगितले त्यांनी, पण ज्यांना समजलं नाही त्यांनी खरोखरच काय कायदा आहे तो समजून घ्या आणि त्याचा पुरेपूर वापर करून एक जाज्वल्य आणि ज्वलंतमयी, दीर्घायुषी आणि लढणारी स्त्री पाहिजे आम्हाला, लढणारी। आणि एका स्त्रीशिवाय, एका पुरुषाशिवाय एक स्त्री पूर्णत्वाला येत नाही आणि एक पुरुष सुद्धा एका स्त्रीशिवाय पूर्णत्व गाठू शकत नाही। त्यामुळे स्त्री आणि पुरुष हे असंच अजोड नातं आहे, ते आपण अजोड टिकवूया आणि हा महिला दिन खूप सुंदर साजरा झाला असाच साजरा करूया। एवढीच मी आज हे करून 2 शब्द बोलल्याबद्दल धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद। योगा खरोखर सुंदर आहे आणि त्याची मानसिकता काय आहे त्यांनी खूप सुंदर सांगितलेलं आहे। अजूनही त्याला थोडं डिटेलमध्ये जायला पाहिजे। योगा इतकं सोपं नाही आहे, पण एकदा समजलं की त्याच्या इतकं सुखदायी पण कुठलं नाही आहे खरोखर। म्हणूनच आपण म्हणतो केव्हा आपण दिवस बुडाला की म्हणतो ना, शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा। आरोग्य नसेल तर काय आपल्याला काहीही नाहीये। सिर सलामत तो पगडी 50, पहिल्यांदा आरोग्य, आरोग्यम धनसंपदा। छत्रबुद्धी विनाशाय नंतर आहे, मग त्यानंतर दीपोज्योती नमस्तुते आहे। त्यामुळे आरोग्यम धनसंपदा म्हटलंय, त्यामुळे धनसंपदा पाहिजे आपल्याला, ती सगळ्यात महत्वाची आहे। आणि त्या दृष्टीने त्यांनी फार सुंदर विचार मांडलेत आणि आजचा खरोखर मला खूप, मी जस्ट फिरायला चाललो होतो पण एक विचार ऐकावेत, रामाबाईंनी मला हात केला, मी आलो, पण मला इतका आनंद झाला की नाही, की सुंदर विचार ऐकायला मिळाले आणि तुमची जी आता युनिटी तुम्ही दाखवली ती पण खूप सुंदर आहे। ही अशीच राहावी आणि कुठेतरी त्याला एक ज्वलंत स्वरूप निर्माण व्हावं हीच श्रीचरणी सदिच्छा व्यक्त करतोय। नमस्कार, धन्यवाद। तांडवनृत्य करी धिमी 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 किटी वाजे मृदंग, धिमी 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 किटी वाजे मृदंग। ब्रह्मा ताल धरे गजानन, ब्रह्मा ताल धरे गजानन। तांडवनृत्य करे गजानन, तांडवनृत्य करे गजानन, तांडवनृत्य करे। 33 कोटी देव मिळाले, 33 कोटी देव मिळाले, मध्ये शिव गौरी गजानन, मध्ये शिव गौरी गजानन। तांडवनृत्य करे गजानन, तांडवनृत्य करे। पुढे मुखाने गीत आले आज हो तुमच्या पुढे, या नारी शक्तीचे स्वागत करण्या शब्द फुलांचे सडे, या नारी शक्तीचे स्वागत करण्या शब्द फुलांचे सडे। हसत मुखाने गीत आले आज हो तुम
स्वागत करण्या शब्द फुलांचे सडे, या नारी शक्तीचे स्वागत करण्या शब्द फुलांचे सडे. या इथे उतरली माता त्या रायगडाची माझी, बांधुनी पुत्र पाठीशी लढली राणी झाशीची. या इथे उतरली माता त्या रायगडाची माझी, बांधुनी पुत्र पाठीशी लढली राणी झाशीची. हिमालयाच्या शिखरावरती झेंडा घेऊन चढे, हिमालयाच्या शिखरावरती झेंडा घेऊन चढे. या नारी शक्तीचे स्वागत करण्या शब्द फुलांचे सडे, या नारी शक्तीचे स्वागत करण्या शब्द फुलांचे सडे. सन्मानाचे फरफट होणे तिला वाटतो गुन्हा, जिजाऊ सावित्री या इतिहासाच्या गुन्हा. सन्मानाचे फरफट होणे तिला वाटतो गुन्हा, जिजाऊ सावित्री या इतिहासाच्या गुन्हा. कधी न जाऊ देईन आपल्या चारित्र्याला तडे, कधी न जाऊ देईन आपल्या चारित्र्याला तडे. या नारी शक्तीचे स्वागत करण्या शब्द फुलांचे सडे, या नारी शक्तीचे स्वागत करण्या शब्द फुलांचे. उरी वाढुनी गर्भ आपल्या बनले जीवनदाता, म्हणून भारत भूला मी म्हणतो भारत माता. उरी वाढुनी गर्भ आपल्या बनले जीवनदाता, म्हणून भारत भूला मी म्हणतो भारत माता. या नारी शक्तीचे स्वागत करण्या शब्द फुलांचे सडे, या नारी शक्तीचे स्वागत करण्या शब्द फुलांचे सडे. असत मुखाने गीत आले आज तुमच्या पुढे, या नारी शक्तीचे स्वागत करण्या शब्द फुलांचे सडे, या नारी शक्तीचे स्वागत करण्या शब्द फुलांचे सडे. या नारी शक्तीचे स्वागत करण्या शब्द फुलांचे सडे. एकत्र काम करणे ही उन्नती आहे, एकत्र काम करणे ही उन्नती आहे आणि स्वागत करणे ही संस्कृती आहे, आणि स्वागत करणे ही संस्कृती आहे. आजच्या कार्यक्रमाला आलेल्या सर्व मान्यवरांसह आणि उपस्थित श्रोत्यांसह मी शब्द सुमनाने स्वागत करतो. आज आपण सर्वजण इथे महिला दिनानिमित्त इथे जमलो आहोत, त्यासाठी आपण अतिथींना बोलवलो. त्यामध्ये सुप्रिया देसाई व वैजुषा अडके मॅडम यांनी आम्ही आमंत्रण दिल्याबरोबर आमच्या कार्यक्रमाला हजर राहिले. त्याबद्दल मी माझ्या आमच्या जिजाऊ संघाच्या वतीने त्यांचे स्वागत करते. इथे जमलेल्या माझ्या जिजाऊ संघाच्या सर्व महिलांचे मी इथे स्वागत करते. आम्हाला सहाय्य करणारे व इथे हजर असणाऱ्या सर्वांचे मी माझ्या वतीने व आमच्या संघाच्या वतीने स्वागत करते. येथे कार्यक्रमाला आलेले सर्वजण आपलेच आहेत असे समजून मी इथे सर्वांचे मनापासून स्वागत करते. धन्यवाद. वर्ष झाले सुरू होऊन. आता पहिला 60 संख्या होती सुरुवात केली तेव्हा मी, आता जवळजवळ 80+ संख्या झाली आमच्या संघाची. तर सुरुवातीला मी जेव्हा संघाची स्थापना केलो तेव्हा सुरुवातीला सांडगे करणे आणि परत शेवाय करणे, पापड वगैरे सगळं असं करून देत होतो. त्याच्यानंतर त्यात जर आमचं सगळं चांगलं चालायला म्हणून मग दिवाळीचं वगैरे फराळाचं वगैरे सुरू केलो. त्याप्रमाणे चांगलं हे प्रतिसाद मिळाला. त्याच्यानंतर ते थोडं वर्ष केलो. आता 1 वर्ष झाला मी ते लॉकडाऊन जरा बंद झालं आमचं हे शेवाय करायचं. तर पहिला आमचं खूप छान सुरुवात झालेली आणि आता संख्या पण चांगली वाढली. त्याच्यानंतर रुखवतीचे पण प्रोसेस खूप करून दिलो. आम्ही लग्नाचे रुखवतीचे पण आम्हाला खूप ऑर्डर येत होते, ते पण आम्ही चांगल्या पद्धतीनं करून दिलो. तसंच आता मी हळदी कुंकूचे कार्यक्रम, जिजाऊ जयंती कार्यक्रम मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारे आम्ही साजरे करतो आणि प्रत्येक महिला दिला आपण 1-2 अंकेशी बोलून वगैरे करतो. म्हणजे आमच्या ह्या संघात किती होत तेवढं आम्ही करतो. आणि आज ह्या महिला दिनाच्या निमित्ताने आपल्या इथं 2 गेस्टना बोलवले आपण. त्यात सुप्रिया देसाई एकसंबाच्या आहेत आणि हे आडके मॅडम इथलेच आहेत चिकोडीच्या. तर त्यांच्याबद्दल मी तुम्हाला थोडी माहिती देते.
तर ह्या पाहुण्यांच्यामध्ये पहिला आता ॲडव्होकेट वैजुषा आडके मॅडम आहेत. यांचं माहेरचं आडनाव आहे आडके मॅडम आहे आणि आता इथं सासरचं देशपांडे आहे. त्यांचं शिक्षण MA LLB झालेलं आहे आणि चिकोडी कोर्टमध्ये सध्या ते प्रॅक्टिस करतात. तर पहिल्यांदा त्यांनी डिसेंबर 1999 ते 2 पर्यंत गठुडा येथील मायराडा DGBT प्रोजेक्टमध्ये लिगल ॲडवायझर सपोर्ट ऑफिसर म्हणून काम करत होते. त्याच्यानंतर 2002 ते 2006 मध्ये मास ऑर्गनायझेशन घटप्रभा येथे लिगल ॲडवायझर म्हणून काम करत होते. त्यानंतर सप्टेंबर 6 ते डिसेंबर 6 या काळात विमुक्ती संघटनेमध्ये समन्वयक अधिकारी म्हणून पण त्यांनी कार्य करत होते. आणि 2007 ते 2017 मध्ये बेळगाव लोक अदालतमध्ये कायम सदस्य म्हणून पण काम करत होते. आणि डिसेंबर 12 ते मे 12 मध्ये महिला व बाल अभिवृद्धी आणि बाल संरक्षण घटक यामध्ये कायदेशीर परिवीक्षा अधिकारी म्हणून कार्यरत होते. तर याप्रमाणे भरपूर वर्षापासून ते कायद्याच्या अंतर्गत कार्यरत आहेत. तर आपल्याला पण महिलांबद्दल काय काय कायदे जास्त माहिती नसतात, तर त्याच्याबद्दल आपल्या महिला जागृत व्हायला पाहिजे, त्यांनी त्याबद्दल थोडं माहिती द्यायला पाहिजे म्हणून त्यांना बोलले. तर त्याच्यात आता मी काय जास्त सांगत नाही, त्यांनी नंतर तुम्हाला सांगतीलच कायद्याबद्दल. तसंच दुसऱ्या अतिथी आहेत सुप्रिया देसाई म्हणून. त्यांचं पण शिक्षण MSc BSc झालेलं आहे. कराड त्यांचं DGM कॉलेज सैदापूर कराड इथं BSc झाले. त्यानंतर त्यांनी योगा ट्रेनिंग BMY योगा सेंटर दिल्ली इथं केलेलं आहे त्यांचं. आणि 500 तास टीचर ट्रेनिंग कोर्स पण त्यांनी पूर्ण केले. आणि त्यांनी आपल्याला हेल्थ टिप्स वगैरे देतीलच. आणि सध्या त्यांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही योगा क्लासेस घेतात. आम्हाला पण काही हेल्थबद्दल प्रॉब्लेम असेल तर आम्ही त्यांनाच फोन करतो. त्यांनी व्हॉट्सअपमध्ये आम्हाला घालत असतात. काहीतरी काय समस्या असेल तरी पण, आता पोट दुखलं म्हणा किंवा डोकं दुखलं काहीतरी समस्या तरी पण त्यांना विचारतो ना, आधी ते औषध खूप छान सांगतात त्यांनी त्याच्याबद्दल. आणि व्हॉट्सअपला मेसेज करतात लगेच की असं करा वगैरे म्हणून. आणि योगा वगैरे खूप छान घेतात त्यांनी. आणि त्यांच्याकडे खूप आता स्टुडंट आहेत. आम्ही पण त्यांनी स्टुडंटचं ते म्हणजे पाय दुखल्यापासून मी बंद केलं, तर मी पण त्याच्यावर करत होते आधी. त्याच्यानंतर आता दोघी पण त्यांच्या मैत्रिणींच्या तोंडून तुम्ही ऐका, सांगते व्यवस्थित. आणि आणखी किती सांगाल म्हणजे आता हे महिला दिनानिमित्त मला असं वाटतं की आता महिला फक्त नोकरी करतात किंवा जॉब करतात म्हणजे कर्तृत्व असं काही नाही. आता आपण घरी असणार पण महिला घर सांभाळणं, संसार सांभाळणं, मुलांना सांभाळणं आणि ह्या सगळ्या खर्च किंवा इन्कम आणि एक्सपेंडिचरमध्ये पण व्यवस्थित हे करायला लागतं. म्हणजे घरात बसून पण त्यांनी एवढा इन्कम आहे एवढ्याच खर्च करायला पाहिजे. असं ताळमेळ लावायला पण त्याला पण कर्तृत्व लागतं. हेच असं काही हे होत नाही. त्यामुळे घरात बसलेल्या महिला पण मोठे कर्तृत्वान असल्यासारखंच आहे, त्याची नोकरीच करायची असं काही नाही. तर आता इथं बहुतेक जास्तीत जास्त महिला हाऊस वाईफच आहेत. तर त्यांनी जे कामगिरी करतात सध्या त्यांचं काय घरात हे करून चाललंय ना, ते खूप मोठंच कर्तृत्व आहे. त्यात आम्ही टाइम करून आमच्या इथं संघामध्ये येतात. प्रत्येक महिन्याला एकदा मीटिंग घेतो. मीटिंगमध्ये वगैरे आम्ही डिस्कस करतो, त्याप्रमाणे कार्यक्रम करत असतो. तर असंच मोठ्या संख्येने आता खूप जणी आता अपसेट आहेत, तर तरी मोठ्या संख्येने प्रत्येक ह्याला कार्यक्रम लिहायला पाहिजे असं माझी इच्छा आहे. आणि साहेब म्हणून ठरवून आपण कार्यक्रम करायला पाहिजे. तर त्यासाठी मी काही जास्त टाइम घेत नाही, आपण गेस्टना बोलायला घेऊया. आणि सगळ्यांनी मी अनेकदा महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सांगून जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. दरवर्षी ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊंचा शिवबा झाला. ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊंचा शिवबा झाला. आणि ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईंचा ज्ञानदेव झाला. ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला. ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला. आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला. आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला. दरवर्षी 8 मार्च हा दिवस आपण जागतिक महिला दिन म्हणून उत्साहाने व अभिमानाने साजरा करतो. हा दिवस 8 मार्च 1908 रोजी अमेरिकेतील स्त्री कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ व स्त्री शक्तीचा सन्मान करण्यासाठी जगभर जागतिक महिला दिन हा साजरा केला जातो. नारी हीच शक्ती आहे नराची, नारी हीच शक्ती आहे नराची, नारी हीच शोभा आहे घराची, नारी हीच शोभा आहे घराची. स्त्री व पुरुष ही संसाराची 2 चाके आहेत. स्त्री व पुरुष ही संसाराची 2 चाके आहेत. पण भारतीय समाजात स्त्रियांना पुरुषाच्या सावलीत उभा राहावे लागते.
स्त्रीचा गौरव केला जातो हे खरे आहे, पण सत्य मात्र वेगळेच आहे. स्त्री जन्मा तुझी कहाणी, स्त्री जन्मा तुझी कहाणी, हृदयी अमृत नैनी पाणी, हृदयी अमृत नैनी पाणी. 21व्या शतकात आधुनिकतेचे वारे वाहत असताना देखील स्त्रीवर अन्याय अत्याचार होतो. स्त्रीचा अनेक क्षेत्रात योग्य अधिकार व मान दिला जात नाही. खरं तर महिलांना समाजात अधिकार आहेत हे अनेकांना माहित नाही. तरीही आज स्त्री प्रगतीपथाकडे वाटचाल करीत आहे. जसे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, इंदिरा गांधी, प्रतिभाताई पाटील, कल्पना चावला, किरण बेदी, लता मंगेशकर, सिंधुताई सपकाळ, सानिया मिर्झा अशा अनेक कर्तृत्ववान स्त्रियांनी विविध क्षेत्रात अनमोल कामगिरी केली आहे. आज बस कंडक्टर पासून ते अंतराळवीरपर्यंत सर्व क्षेत्रात महिलांनी आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. आज स्त्रिया स्वतःची ओळख निर्माण करीत आहेत. त्यांना हक्काची जाणीव झाली आहे. आज या सर्व क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करताना दिसून येत आहेत. म्हणूनच अशा या स्त्री शक्तीला माझा मानाचा मुजरा. धन्यवाद. सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जागतिक महिला दिनाच्या 4 ओळी. तू जिजाऊ तू सावित्री, तू जिजाऊ तू सावित्री, अहिल्याची तू लेक आहेस, अहिल्याची तू लेक आहेस. तू कल्पना तू सुनीता, तू कल्पना तू सुनीता, आकाशात तुझी झेप आहे, आकाशात तुझी झेप आहे. थेंबा थेंबा मधून येते सामर्थ्याचा जागर व्हावा, थेंबा थेंबा मधून येते सामर्थ्याचा जागर व्हावा. विश्वाच्या कल्याणासाठी स्त्री शक्तीचा जागर व्हावा, विश्वाच्या कल्याणासाठी स्त्री शक्तीचा जागर व्हावा. कित्येक रूपे तुझी असते, कित्येक रूपे तुझी असते, त्यात प्रेमाचा कळस तू, त्यात प्रेमाचा कळस तू. प्राणवायू कुटुंबात देई तूच मंगल तुळस तू, प्राणवायू कुटुंबात देई तूच मंगल तुळस तू. स्त्री मनाची विशालता कळायला मन विशाल असावे लागते, स्त्री मनाची विशालता कळायला मन विशाल असावे लागते. डुबक्यात राहून सागर दिसत नसतो, त्यासाठी बाहेर यावे लागते, डुबक्यात राहून सागर दिसत नसतो, त्यासाठी बाहेर यावे लागते. एवढे बोलून मी माझ्या 4 ओळ्या संपविते. धन्यवाद. हे ना हन हा हन, अरे दुश्मन असू दे गनीम असू दे किती भी हुशार, अरे असू दे की, अरे दुश्मन असू दे गनीम असू दे किती भी हुशार. शिवरायांचा बुद्धियुक्तीचा लागना पार, शिवरायांचा बुद्धियुक्तीचा लागना पार, हे लागना पार, लागना पार, हे लागना पार, लागना पार, हे शिवरायांचा बुद्धियुक्तीचा लागना पार. काय सांगताय मग नाही, अरे मग काय खड्या हो तो बसला हाय ना गणी खाली, वेळ्या मांडण्यालाही वेळ झाली, आणि मुघलांनी नजर वाकडी केली. मग राजाने काय केलं, काय केलं महाराज? राजाने आता युगत मांडली, काय मांडली? युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली, राजाने युगत मांडली. बघा बघा युगत मांडली, राजा यांनी युगत मांडली, शिवरायांनी युगत मांडली, आता महाराजांनी युगत मांडली. अशी युगत राजाने मांडली, पंतांची चुपाड राजाने झाली, सिद्धीच्या खेम्यात गडबड झाली, पंत तुझी बेने गोंधळ घाली. शिवबासवत भेटा येणार सुलूक होणार हो, शिवबासवत भेटा येणार सुलूक होणार हो, शिवबासवत भेटा येणार सुलूक होणार हो, शिवबासवत भेटा येणार सुलूक होणार हो. शिवरायांचा बुद्धियुक्तीचा लागना पार, शिवरायांचा बुद्धियुक्तीचा लागना पार, हे लागना पार, लागना पार, हे लागना पार, लागना पार. थँक्यू. येते प्रेम आणि माया. कुठल्या स्त्रीचा जन्म कधीच जात नसतो वाया, ती जन्माला येतानाच घेऊन येते प्रेम आणि माया. कुठल्या स्त्रीचा जन्म कधीच जात नसतो वाया. कधी मुलगी, कधी पत्नी, कधी आई होत असते. सासर माहेर उजळविणारी स्त्री एक ज्योत असते. अशा या स्त्री शक्तीला मानाचा मुजरा.
एखादे वाक्य लिहिताना जर पूर्णविराम दिला नाही तर वाक्य अपूर्ण राहते. त्याचप्रमाणे एखाद्या कार्यक्रमाचा पूर्णविराम म्हणजे आभार प्रदर्शन. महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवून कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल सर्वांच्या वतीने मी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ रूपा यादव काकी यांचे आभार मानते. तसेच प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहून आम्हा सर्व महिलांना मौलिक विचार दिल्याबद्दल प्रमुख पाहुण्या सौ सुप्रिया देसाई मॅम व सौ वैजुषा अडके मॅम यांचे देखील मी मनपूर्वक आभार मानते. तसेच या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविल्याबद्दल सर्व उपस्थित महिलांचे मी आभार मानते. तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे देखील मी मनपूर्वक आभार मानते. तसेच आजच्या कार्यक्रमास आभार प्रदर्शनाची संधी दिल्याबद्दल मी मनापासून सर्वांचे आभार मानते. जय जिजाऊ जय शिवराय. मोठा वयोगट होता तो 40 वर्षानंतरचा होता. त्यामध्ये वैशाली खामकर काकी यांचा फर्स्ट नंबर आला आहे. तर अडके मॅडमांनी त्यांना गिफ्ट देऊन त्यांचे आभार मानले. जोरदार. त्यानंतर त्याच्यात मॅडम दुसरा नंबर सर्वांना लग्नाचा जोर आलाय. वैशाली खामकर काकी फर्स्ट. उड्या मारा. नाही आले नाही एक आले वाचलेच नाही कोडे ते काय आहे जे आंधळाही पाहू शकतो. ते काय आहे जे आंधळाही पाहू शकतो. ओळखा कोडे ते काय आहे जे आंधळाही पाहू शकतो. डान्स करायला फुगडी घाला.
पाणी आमचं घरात आहे. भांडा म्हणून जरा शिकवा तू अवतार वाणी तलवार नररुनी सवार धरणी मातेचा केला उद्धार. जय देव वारी आरती गाया. जय देव जय शिवराया आलो तव द्वारी आरती गाया. नाता तू सामर्थ्यवंत मावळते बळ केले जिंत. जय देव जय शिवराया द्वारी आरती गाया. जय देव जय शिव आलो तव द्वारी आरती. युक्तीचा अधिकारी दुर्जन भंडनधारी शिव तुझे नाव हे संकट शिव